सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज कामाची सुरुवात आपण थोडंसं वेळेत करतोय असं काय नाही. संडे आज बरोबर आपला टाइम हिट केला. आपण 10:15 वाजले लॉगिंग करायला. मला ते ऍक्च्युली 10 वाजेपर्यंत करायचं होतं, पण ठीक आहे आज संडे असं पण काम थोडंसं उशिराच चालू होतात. लोक लेटच बाहेर पडतात आणि कामाची सुरुवात आपण 10:15 वाजता करतोय. मित्रांनो, काल मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण काल थोडासा शूट केला, असं जास्त नाही केलं. ऍक्च्युली काल मला पुणे इंटरसिटी लास्ट सीन बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल, मी पुण्याला गेलो होतो. पुणे इंटरसिटी लागली होती आपल्याला, आणि जसं वाकडचीच होती, वाकडला जसं ड्रॉप करायच्या 5-7 मिनिटं आधीच आपल्याला 11 मिनिटं आधी बरोबर आपल्याला ट्रिप पडली रिटर्न बदलापूरची. बदलापूरवरूनच लागलेली आणि परत बदलापूरला झालो आपण. अगदी 7:30 वाजता मी कस्टमरला बदलापूरला ड्रॉप पण केलं होतं. सो येताना पण जास्त काही ट्रॅफिक नाही लागलं. कर्जतला लागली, पण आपण शॉर्टकटनी कर्जत स्टेशनवरनं गाडी काढली. आतले रस्ते माहिती आहेत, त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक काय लागले नाही. 10-15 मिनिटाचं नाही तर ट्रॅफिक लागलं असतं मस्त एक्सप्रेस हायवेने. आणि काल काय शूट नाही केला, कारण काल रस्ता खाली होता. एक्सप्रेस हायवेला पण जाताना थोडंसं 4-5 मिनिटाचं ट्रॅफिक लागलं लोणावळ्याच्या घाटात, पण ठीक आहे, एवढं इश्यू नव्हता काय. सो आता आज कामाला सुरुवात करतोय. आज आहे संडे. आय होप सगळे रस्ते खाली असतील. पहिले तर लॉगिंग करतो आणि आपला पास बहुतेक एंड होतो 12-12:15 दरम्यान. तर त्याच्या आधी आपल्याला ट्रीप चांगली पडली पाहिजे. 26 आपली रेटिंग खूप चांगली झाली आहे मित्रांनो. आता मला हे 100% न्यायचंय मित्रांनो. 26 झाले अजून, म्हणजे माझ्या टार्गेटचं 25% पर्यंत ही हिट झाली आहे. मला हीच आयडी मला 100% पर्यंत न्यायची उबरची, असं टार्गेट घेतलंय मी. कधीपर्यंत होईल माहित नाही मला, पण पूर्ण मी उबरवर फोकस केलाय. 100% न्यायचं आणि कॅन्सलेशन चार्जेस 0 करायचे मला, कॅन्सलेशन रेट. सो असं आयडी करायची आपल्याला. चला आपल्या कामाला सुरुवात करूया आज. आणि आपला पास कधीपर्यंत आहे, किती वाजेपर्यंत आहे ते बघतो. हा, 12:15 पर्यंत आहे पास. अजून आपल्याला 1.5 तास आहे, पडेल एखादी ट्रिप तरी त्यामध्ये. सो चला आज बघूया, संडे आहे, कुठली ट्रिप पडते, कुठे जातोय, काय करतोय, आज डिटेलमध्ये दाखवेन. काल ऍक्च्युली दाखवायला फुरसतच नाही भेटलं, कारण काल जाणारे होते त्यांना पण खूप घाई होती आणि येणारे होते त्यांना पण घाई होती. लिटरली 2.5-3 तासाच्या आत, म्हणजे 2.5 तास लागतं आपण नॉर्मली एक्सप्रेस वे वरनं पुण्याला पोहोचायला, पण मी जुन्या रोडनी 2.5-3 तासात पोहोचलोय. विचार करा, पूर्ण गाडी पळवली काल. पळवली म्हणजे रोड पण चांगले झाले, थोडंफार वांगणीच्या आसपास खराब आहे रस्ता, वांगणी बदलापूरच्या मध्ये, पण काय ठीक आहे, 300-400 मीटर फक्त खराब होता, बाकी पूर्ण रोड मस्त होता. पुढे पण रस्ता चांगला आहे. थोडंसं पळस जरी क्रॉस केलं की थोडंसं मध्ये एक 10-20 मीटरचा पॅच खराब आहे सगळीकडे. सो तेवढंच आहे. सो आता चला कामाला सुरुवात करू. लॉगिंग तर केलंय. पहिली ट्रिप कुठली पडते बघू, घेऊया, निघूया इकडनं लवकरात लवकर. मग जी पण ट्रिप पडते, कुठे जातोय, आज काय काय होतं, हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल. माझा एक्सपिरियन्स पण मी तुमच्याशी शेअर करेन. सो चला निघूया आता. गाईज, आलोय आपण आता एअरपोर्टला. फायनली वाजले 4. 9:15 वाजता, 10:15 वाजता लॉगिंग केलं होतं आणि आता वाजले 4. आणि जवळजवळ मित्रांनो एवढं क्लाम स्लो झालंय माझा आज. 1:30 वाजता मी पहिली बुकिंग उचलली मित्रांनो. खोटं वाटेल तुम्हाला, 1 वाजता. आणि 1 वाजल्यापासून मला यायला ऐरोलीला यायला 1:30 वाजलेत मित्रांनो. लिटरली 1.5 तास लागलेत रबाळे MIDC मध्ये मला ड्रॉप करायला. खतरनाक आज. आणि त्यात पण ती निघाली पहिलीच ऑनलाईन ट्रिप. डोकंच फिरलं माझं आणि मूडच ऑफ झाला. सो चला आता चाललोय पार्किंग मध्ये. आणि काय नाही, आज भूक तर काय लागली नाही मला, कारण नाश्ता वगैरे करायला. द ललित वगैरे काय व्ह्यू आहे. हे काय रविवारचा रोड खाली असतो, पण आज काय माहिती काय उबरला काही ट्रिपच नाही पडली. माझी चुकी झाली. जरा लवकर ओला चालू करून ठेवलं पाहिजे होतं, पण मीच नाही केलं. ओलाला शेवटी ट्रिप पडली आणि घेऊन आलो. मस्जिद बंदर वेस्ट P4 736. देणार किती त्याच्यात, अजून आली. पडते तर आहेत खनाखन, बाहेरून पडतायत मित्रांनो. सगळ्या ट्रिप पडतायत ते बाहेरून पडतायत. आपल्याला जायचंय नवी मुंबई किंवा आपल्या पट्ट्यात जे असेल तिथेच काम करायचंय, बाहेर काय जायचं नाही. सो लेट्स सी, चला जाऊया आतमध्ये पार्किंगमध्ये. 5 वाजता जास्त फ्लाईट आहेत. आय थिंक 5 वाजता भेटेल ट्रिप आपल्याला. मग घेऊन जाऊन परत येऊया एअरपोर्टलाच, असा प्लॅन आहे माझा सध्या तरी.
पण लेट्स सी काय चेंज होतंय का मी तुम्हाला सांगतो. आणि आता चाललोय आतमध्ये. पार्किंगला पण काय जास्त गर्दी नाही दिसत आहे मला. सो चला बघूया. सो गाईज आलोय आपण आता एअरपोर्टवरनं ट्रिप घेतली मी आणि आलोय ह्याला काय म्हणतात ते तुर्बे. आणि बघा हा ब्रिज आहे ना मित्रांनो, तुर्बे जुईनगरचा हा ब्रिज. एक हा खाली जो रोड जातोय तो सरळ खारघर पनवेलला आपला एक बँगलोर एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो. आणि हा जो आहे पुन्हा आपण चेंबूरकडे चढण्यासाठी आहे बेलापूरवरनं. आणि हा रोड इतकं वर्ष झालं मित्रांनो खराब आहे. इतकं वर्ष झालं खराब आहे ना हा रोड, की हा रोड बनवतच नाही आहे कोणी. इतकं खराब आहे मित्रांनो. आज नाही कितीतरी वर्ष, त्या साईडचं पण आणि या साईडचं पण इतका वर्ष खराब आहे. एकतर रस्ते खराब, त्यात गाडी एवढ्या नाजूक, काय करायचं कसं करायचं काय कळत नाही मित्रांनो. एवढ्या गाड्या नाजूकली सांभाळून चालवाव्या लागतात की बस रे बस. तरी त्यातनं लोक गाड्या उडवत जातात. तर काय बोलणार सांगा. त्या साईडला पण हीच हाल आहे मित्रांनो. त्या साईडला पण रस्ते खराब आहेत. बघा त्या गाड्या दिसतात. त्या साईडला पण हा पॅच आहे ना खूप वर्षांपासून खराबच आहे. बनवतात खराब होतो, बनवतात 10 दिवसात खराब होऊन जातो. आणि हा ब्रिज तर बनवलेलाच नाही मित्रांनो. एवढा दिवस झालं हा ब्रिज बनवलेलाच नाहीये. मी जवळजवळ 1.5 वर्ष ट्रॅव्हल करतोय आता या ब्रिजवरनं. एक दिवस आड करून तर येतोच या ब्रिजवर. तसाच आहे, काही फरक नाही. सो आता चला चाललोय आता वाशीला. बघूया काय खायला भेटतंय का. हे करूया, खाऊन घेऊया. आणि मग ऑनलाईन तर ठेवली आहे. जर ट्रिप पडली तर निघणार आहे मी. कुठली आहे बाबा, भांडूप. अरे भांडूप मगाशी एवढं चांगलं देतं ना, आता काय एवढं बेकार. रॉयल्टी ट्रिपला 400-450 रुपये देत होता आणि आत्ता 384 फक्त. नाही बाई, आपल्याला आता जायचंय कुठे जायचंय आपल्याला. एक तर लोकल करणार इथे, नाहीतर मग एअरपोर्ट साईडला जाणार. सो बघूया कुठली ट्रिप पडते. लेट सी. चला पहिलं तर खाऊन घेऊया काहीतरी. जर वाशीला जास्तपर्यंत काही ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही तर खाऊन घेणार आहे सरळ तिथे गाडी लावून. आणि मग बघूया चला कुठली ट्रिप इथे. फायनली आता इथे वाशी प्लाझाची इथं गाडी लावली आहे मी. रोडच्या पलीकडे ना एक एग रोलवाला भेटतो, चिकन रोलवाला मस्त लागतो. त्या चिकन रोल पार्सल घेऊन आलोय. तिथेच गाडी लावली होती. इथे गाडी ना घेऊन गेलो होतो, मग तिकडनं पार्सल. कारण आपला वडापाववाला जो आहे ना तो नव्हता इथे, त्याच्यामुळे तिकडनं पार्सल घेऊन आलो. आता एक अजून मित्रांनो हे बघा काय विंटेज कार आहे. ह्याच्यामध्ये टायरावरूनच कळतंय पार्किंग करून ठेवली आहे कोणीतरी. सो चला खाऊन घेतो पहिलं. तर खूप भूक लागली तर आहे, पण अशी खूप पण नाही. भूक लागली, खाऊन घेतो आणि मग भेटतो. चला. सो गाईज आलोय आपण आता CST रेल्वे स्टेशनला. म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलला मी आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता चाललोय फोर्टच्या दिशेनं. कारण काय ट्रिप तिथनंच, कारण इकडनं वाचतंय हे सगळे चर्नी रोड वगैरे इकडनं तिकडनं वाचतायत बुकिंग. काय मतलब नाही त्या बुकिंग्सची. महापे 573 गेली. सो असे काय बुकिंग्स वाचतायत फालतूक. सो मला जायचं ॲक्च्युली अंधेरी साईडला आणि मग अंधेरी साईडवरनं घरी निघायचं एअरपोर्टवरनं. सो बघतोय अंधेरी वगैरे खार विकर कुठली पण ट्रिप घेतली तरी ती घेऊन निघणार आहे. पण लागली पाहिजे फक्त. लागेलच आता इकडनं आपल्याला अंधेरी साईडला जायचंय. आणि जर चांगल्या रेटची बुकिंग दिली तर मग नवीन मुंबई साईडला जायचंय. सो असा प्लॅन आहे. कारण 3च काढली CNG. आणि बघा काय दिसतं संध्याकाळचं CST रेल्वे स्टेशन कसं आहे की नाही, खतरनाक. सो गाईज आलोय आपण आता ठाण्याला. मी होतो मगाशी फोर्टवरनं मी गेलो हर्निमन सर्कलला. तिथे थांबलो एक 10-15 मिनटं आणि तिकडनं 15 मिनटं थांबल्याच्या नंतर मला ट्रिप भेटली डायरेक्टली ठाणे हिरानंदानी. मला जायचं होतं ॲक्च्युली अंधेरी साईडला, एअरपोर्ट साईडला, पण ट्रिपच पडत नव्हती जवळजवळ कुठेच तिथे. त्यामुळे म्हटलं जी भेटली ती उचला. चांगला रेट देत होतं. 1 तास 5 मिनटं लागली यायला फोर्टवरनं ठाण्याला हिरानंदानीला. आणि जस्ट ड्रॉप करून आलो इथे CNG भरायला. आपलं CNG आज एम्प्टी झाला मित्रांनो. रिझर्वला लागली. कारण त्याचं असं होतं आज आपली पहिल्या ट्रिपला खूप CNG गेला मित्रांनो.
तिथे मी 1 तासाच्या आत पोहोचणार होतो, तिथे मला 2 तासाच्या वरती टाइम लागला, कारण ट्रॅफिक खूप होती त्याच्यामुळे. आणि पैसे पण पहिल्या ट्रिपचे एवढे काय खास भेटले नाहीत. मी तुम्हाला सांगितलं माझा मूड ऑफ झाला होता त्यामुळे. नाही तर आपल्या आज पूर्ण संडेला संडेला काय रोजच एका टाकीमध्ये आपलं काम होतं, पण ठीक आहे आज थोडंसं मागे पुढे. आणि आता मी आहे ठाणा माझीवाड्याच्या अलीकडे. हा जो आहे आपला ठाणा घोडबंदर रोड, इकडनं सर्व नाशिकसाठी ब्रिज चढतो आपला, नाशिक कल्याणसाठी. आणि तो जो येतोय तो घोडबंदरला जाणार आहे. ब्रिजच्या खालून गेलं तर सर्व स्टेशन माझीवाडा सर्कल आहे खाली, आणि पुढून कासरवडवली सर्कल आहे पुढे, आणि तिथनं मग माझीवाड्याला जातो रस्ता. मी आहे CNG पंपाच्या लाईनीत. ॲक्च्युली मी या पंपावर कधी भरला नाही CNG. म्हटलं चला एक्सपिरियन्स करू आज काय नाही, किती वेळ लागतो. आणि मित्रांनो आता काय माहिती किती वेळ लागतो. गाड्या तर आज चालल्या आहेत, बाहेर येत आहेत, चालूच आहे काम. पण लेट्स सी, बघूया तरी पण किती वेळ लागतो, काय लागतो. आजचं काम आपलं ओके झालंय, म्हणजे टार्गेट तर आपलं पूर्ण झालेलंच आहे. घरी जास्तोपर्यंत एक टार्गेट पण, दुसरा टार्गेट पण पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे आपण आजचा व्लॉग इथेच एंड करतोय मित्रांनो. कारण आज थोडंसं मला असं डाऊन फील होतंय, थोडंसं मूड पण ऑफ झालाय त्याच्यामुळे पण, आणि बऱ्याच गोष्टी चालल्यात डोक्यामध्ये त्याच्यामुळे पण, आणि खूप सारं टेन्शन आहे मित्रांनो सगळ्याच गोष्टीचं. सो असं काय आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला, फॅमिलीला. थँक्यू.